हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मी देवपूजा माझी झालेली आहे. शुक्रवार आहे आणि देवपूजा माझी नेहमीचीच आपली होत असते. तर नेहमीच्याच आठवड्याचे आपले मंगळवार, शुक्रवार, गुरुवार ह्या वेळेसची पूजा असते किंवा पौर्णिमा. त्यावेळेस मग मस्त अशी विड्याची पानं कळशावर आणि वेणी वगैरे घालून माझ्या कुलस्वामीच्या नावाने नारळ ठेवत असते, पूजत असते. तर त्यांची छान पूजा करत असते. उंबाटाची हळदीचं लेपन करत असते. उंबाटाची पूजा पण करणं अत्यंत गरजेचं असतं. सगळी काही देवपूजा माझी झालेली आहे. शुक्रवारी जी देवपूजा मी देव धुवून वगैरे स्वच्छ करत असते तशी देवपूजा झाली आहे. छान हार वगैरे घातला आहे. खूप मनाला प्रसन्न वाटतं. आणि आता आहे ना सगळे माझी कामं झाली आहेत. आर्यासुद्धा कॉलेजला गेली आहे. तर म्हटलं दिवाळी तोंडावरच आली तर सगळं काही पसारा काढून घ्यावा. मी एकाच बॉक्समध्ये ठेवले म्हणून मला काही टेन्शन नाही, शोधायला लागत नाही. एकाच जागेवर रांगोळी, पणत्या, दिवे वगैरे ठेवत असते की जेणेकरून पटकन आपल्याला भेटतं. तर तसं मी सामान ठेवले. तर म्हटलं चला आता सगळं काढावं, बघावं. सगळं साहित्य मी काढलं, बघितलं. दिवे वगैरे स्वच्छ आहेत, धुवून ठेवलेले आहेत. पण आता आपल्याला वापरायचे आहेत म्हटल्यावर पुन्हा ते पाण्यामध्ये दिवे असं ठेवून देणारे आणि स्वच्छ करणार दिवे किंवा त्याला आपण रंग मस्त असे लावून कलरफुल दिवे पाहिजे तसे बनवता येतात घरातल्या घरातच. तर मी विचार केला, खूप पणत्या अशा आपण दरवर्षी घेतो ना जमा होतात, तर ते आता पणत्यांना मी कलर देऊन रंगीबेरंगी असे दिवे बनवावं. आणि त्याचबरोबर आहे ना रांगोळीचं पण काय काय आहे काय नाही हे बघत होते मी आणि म्हटलं चला आता बघूया आणि शेअर करावं तुमच्यापर्यंत पण सगळा व्हिडिओ. इथे सगळा मी पसारा काढून ठेवला आहे. मी साहित्य काढून बघते म्हणजे काय आहे काय नाही आणि किती खराब झालेल्या पणत्या असतात, आपले स्टिकर असतात आणि किंवा आपण दिवाळीचे जे रांगोळीचे साचे घेतो ते किती वेळा प्रत्येक दरवर्षी आपण वेगवेगळ्या असं बाजारात मार्केटला गेलो की आपण काय वेगवेगळं असं दिसतं आणि आपण मग रांगोळीचे साचे वगैरे घेऊन येतो. तर असे साचे खूप असं संच म्हणजे खूप त्याचं इतकं झालेलं आहे ना आणि वेगवेगळ्या आहेत. तर मी काढलाच आहे. तर तुम्हाला मी आपल्या कलेक्शन दाखवते जे की रांगोळीचे पण कलेक्शन भरपूर आहेत आणि प्रत्येक वेळी जसं आपण रांगोळीचे साचेसुद्धा घेतो ना त्याच प्रकारे आपण दिवेसुद्धा घेत असतो वेगवेगळे. आता बाजारात मार्केटमध्ये भरपूर असे वेगवेगळे दिवेसुद्धा आलेले आहेत, ज्याप्रमाणे रांगोळ्या आल्यात. तर रेडीमेड रांगोळी निघाली आहे म्हणजे डायरेक्ट रंग भरलेले सुद्धा आता रेडीमेड रांगोळी निघाली आहे की डायरेक्ट आपण टाकले की झालं, म्हणजे रांगोळीत रंग भरायची सुद्धा गरज नाही. इतके छान छान आता मार्केटमध्ये रांगोळ्या आल्यात. तर दिवे सुद्धा खूप छान आहे, दिव्यांचं कलेक्शन खूप छान आहे. तर दिव्यांमध्ये म्हणजे मोत्यांचे खूप असे कलेक्शन आहेत. मोत्यांचे खूप आपण असं तुपाचा ज्योत जरी ठेवली ना तरी सुद्धा आपलं रेडीमेड ज्योत ठेवून दिली तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं, दिसायला पण खूप अप्रतिम दिसतं. तर असं वेगवेगळे कलेक्शन आहेत. पण आता माझ्याकडे जे जे आहेत ना कलेक्शन मी तुम्हाला ते दाखवते. तर सर्वात आधी इतके मी सांगू तुम्हाला, इतके काढलेले आहेत दिवाळीचे, दरवर्षी मला आवडेल ना त्यांना सुद्धा आवड आणि आपल्या सगळ्यांनाच आवड असते. मार्केटमध्ये आपण दरवर्षी दिवाळी आली मार्केटमध्ये जातो आणि वेगवेगळं काय काय असेल ते घेऊन येतो. तर रांगोळीचं किती पण आपले प्रकार असले ना तरी सुद्धा आता एकाच प्रकारची वेगवेगळ्या टाईपची पण रांगोळी असते की जी की आपल्याला खूप सुंदर वाटते आणि रेखीव वाटते. नावाची खूप सुंदर सुंदर अशा रांगोळी आलेले आहेत. नुसतं रांगोळी काढली, रंग भरले, ते सुद्धा खूप सुंदर अशा रांगोळी आल्या आहेत मार्केटमध्ये. पण माझ्याकडे कसं दरवर्षी आता रांगोळी किंवा काही आपल्याकडे असलं तरी सुद्धा रांगोळीचे साचे आपण घेत असतो. तर मी किती काय काय जमा झालेले आहेत ना हे मी आता काढून ठेवलेत आणि चला म्हटलं एक एक तयारी करूया. आता काय 8-10ची तयारी सगळीकडे चालू आहे, दिवाळीचे फराळ चालू आहे, त्याचबरोबर मार्केटमध्ये खरेदी, कपडे हे सगळं काही होत असतं आणि दिवाळी म्हटलं उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस असतो. तर म्हटलं चला आता हे सगळं काढूया आणि काय काय आहे काय नाही, कुठे ठेवले काय, हे सगळं चेक करूया. मी एकाच बॉक्समध्ये, जसं मी मागे व्हिडिओ बनवला होता, एकाच बॉक्समध्ये रांगोळीचा बॉक्स बनवून व्यवस्थित त्याच्यात ठेवून देते जेणेकरून सगळं साहित्य म्हणजे सगळं काही आपल्याला एकाच बॉक्समध्ये भेटेल आणि त्याच्यावर असं
लिहिते म्हणजे बॉक्सवर अशी प्रकारे पॅकिंग केलेली असते माझी, की जेणेकरून मग पटकन आपल्याला शोधावे लागत नाही इकडं तिकडं. आता एकाच बॉक्समध्ये आपल्याला भेटून जातं. तर तसंच मी ठेवून दिले. आणि हा पॅकिंग कसा करायचा तो व्हिडिओ मी मागच्या वर्षी अपलोड केला होता. दिवाळीचं सगळं, दिवाळी झाल्यानंतर कसं आपण तयारी करून ठेवायची, सगळं व्यवस्थित ठेवायचं. तर असं हा भाग वेगळा झाला. तर आता मी रांगोळी वगैरे सगळं काढलेली आहेत, पंत्या वगैरे काढलेल्या आहेत, सगळा बॉक्स काढला, तुमच्या समोरच बघितलं तुम्ही. तर आता मी काय काय चेक करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर हे बघा, माझ्याकडे इतक्या मोठ्या मोठ्या, आणि आपल्याकडे सगळ्यांकडेच खूप रांगोळ्या असतात आणि आपल्याला खूप आवडत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढायला सुद्धा, घ्यायला सुद्धा, आणि भरपूर. हे बघा, हे अशा खूप छान छान आहेत. हे आपल्या जुन्या पहिल्यापासूनच्या रांगोळ्या आहेत, की पटकन अशी कुठलीही डिझाईन घेतली तर अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या आहेत. हे बघा, हे सुद्धा अशी रंग भरता येतं, खूप छान छान डिझाईन आहेत, खूप सुंदर अशा झाले. ते बघा, शुभ लाभचं आहे. हे बघा, शुभ लाभ आहे, फुलांचं आहे, हे स्वास्तिक आहे, पुन्हा लक्ष्मी आईची पावले आहेत, तर पंतीचे आहेत, तुळशी आहे, तुळस आहे, तुळशीचं शुभ लाभ. तर खूप असं वेगवेगळं आहे. हे बघा, कमळाचं आहे रांगोळी, ही आपल्या देवीच्या समोर खूप छान आहे ही रांगोळी काढायला. त्याच्यानंतर हे बघा, हे खूप सुंदर आहे, कमळाचं मी दाखवते. हे जास्वंदीच्या फुलांचं आहे, कमळ आहे. हे बघा, हे नारळ, आपला कलश खूप सुंदर आहे. आणि हे बघा, हे पण खूप सुंदर आहे, डिझाईन खूप छान आहे, ही कमळाची डिझाईन. आणि हे असे लांब लांब पण आपण एक पट्टी अशी काढली दरवाजात तर खूप सोपं काम होऊन जातं, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं, आणि आपण पाहिजे तसे रंग भरू शकतो. तर अशी लांब लांब अशी रांगोळीचे खूप फायदा होतात. आणि हे बघा, ही सुद्धा खूप छान आहे. पण दिवाळीत एक सुंदर अशी पट्टी जरी रांगोळीची काढली ना, खूप सुंदर दिसते, त्याच्यामुळे खूप सुंदर आहे बघा डिझाईन. आणि ही सुद्धा कमळ खूप सुंदर आहे. आपण जेव्हा पूजा करतो, महालक्ष्मी पूजन असतं, लक्ष्मी पूजनच्या वेळेस पण ही सुंदर अशी कमळची रांगोळी सुद्धा आपण काढू शकतो. समोरच असे कमळ कमळ पण दिसायला सुंदर दिसतात आणि खूप छान आहेत. अशा भरपूर अशा या आहेत, छोट्या छोट्या मोठ्या पासून सगळ्या आहेत. तर हे बघा, ही सुद्धा आहे, ही पंती आहे, वेगवेगळ्या घेतलेल्या पंत्या, पंत्यामध्ये पण भरपूर हे आहे, म्हणजे असे प्रकाश आहे ना, तो खूप सुंदररित्या असं डिझाईन केलेली आहे त्याला. ही पण खूप सुंदर आहे. हे बघा, पंती आहे, ही पण वेगळीच पंती आहे बघा. आता हे बघा, श्री महालक्ष्मी प्रसन्न, खूप सुंदर आहे आणि इतकी छान आहे ना. आता ह्याचं सुद्धा आपले रांगोळी निघाल्यात ना, श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी प्रसन्न, परत आपल्या कुलदेवताच्या कुलदेवता भरपूर निघालेत स्टिकर. तर खूप छान आहे हे आपल्या लक्ष्मी पूजनच्या वेळेस समोर काढायला, किंवा आपण पूजा करतो त्याच्यासमोर पण काढायला खूप छान आहे. हे बघा, आणि ह्याच्यावर सगळे आहे, स्वास्तिक आहे, पावले आहेत लक्ष्मी आईची, पुन्हा सगळे चिन्ह आहेत, तर खूप सुंदर आहे. तर असे हे झाले माझे रांगोळीचे. आणि हे बघा, हे छोटे छोटे खूप असे स्टिकर आहेत, की आपल्याला असं साधं असं छोटं छोटं रांगोळी जर काढायची असेल ना, तर खूप सुंदर आहे. हे बघा, ही पण लक्ष्मीची पावले आहेत, आणि ही सुद्धा समई आहे, हे स्टिकर आहे, ही लक्ष्मीची पावलं आहेत. ह्याच्यामध्ये सुस्वागतम म्हणजे स्वागत, आपण अशी रांगोळी सुद्धा दरवाज्यात आपण काढू शकतो, तर खूप सुंदर आहे हे पण. तर असे हे छोटे छोटे आहेत. ही सुद्धा लक्ष्मीची पावलं खूप सुंदर आहे, बाजूनी फुलं आहेत आणि हे लक्ष्मीची पावलं आहेत, जे इतकं सुंदर वाटतं ना खरंच. हे बघा, इतक्या साऱ्या ह्या छोट्याच रांगोळ्या आहेत. मोठे मोठे ही रांगोळी खराब झाली माझी, म्हणजे काढून काढून पण खूप सुंदर आहे हे मोठं. आणि हे बघा, हे सुद्धा आहे ना,
ही आता आहे ना रेडीमेड आपली निघाली आहे. आता डायरेक्ट रंग भरलेली सुद्धा रांगोळी भेटते मार्केटमध्ये. आता निघाले लेटेस्ट, जी की आपण नुसतंच बाहेर लावू शकतो. अशी रंग भरायची गरज नाही, काढायची सुद्धा गरज नाही. खूप सुंदर आहे अशी रांगोळी निघाली आहे आता रेडीमेड. तर ही आता ही पण सुद्धा निघालेलीच आहे. आणि ह्याच्यात फक्त बघा काढलेली आहे आणि ह्याच्यात आपल्याला पाहिजे तसे रंग भरता येतात. खूप सुंदर आहे बघा, सुंदर आहे हे, आहे ना, खूप सुंदर आहे. तर आता हे बघा, हे आहे ना, हे तर ह्याच्या बाजूने हे लावू शकतो. असे 4 भेटलेत ह्याच्या बरोबर. हे बघा आपण लावायचे आणि खूप सुंदर दिसते. तुम्हाला डिझाईन पण मी करून दाखवते. आणि हे सगळे आपले झाले रांगोळीचे कलेक्शन. रांगोळी काही मार्केटमध्ये नवीन काय दिसतंय, नवीन काय आलंय असं बघायची इच्छा होते, घ्यायची इच्छा होते. तर आता मी रेडीमेड रांगोळी जेव्हा काय काय खरेदी करेल किंवा काही असेल ना, तर मी तुमच्याबरोबर शेअर करतेच प्रत्येक गोष्ट. तर मी घेतली तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल. तर आपल्या हे झालं रांगोळीचं कनेक्ट. दिव्यांचं कनेक्ट म्हटलं तर हे बघा, आता ह्या आपल्या पंत्या आहेत. तर मी ह्याच्या पंत्या पॅकिंग करून ठेवलेल्या सगळ्या. हे मेन म्हणजे आपल्या दिवाळीला जसे आपण वेगवेगळे असे प्रकारचे दिवे सुद्धा घेत असतो. पण जसे आपण वेगवेगळे दिवे घेतो ना, तर आपण दिवाळीला आपण वेगवेगळे दिव्यांची आपल्याला आवड असते. म्हणजे मोठे दिवे, छोटे दिवे, बारीक सुद्धा एवढी एवढीशी दिवे पंत्या निघतात, ते आपल्याला खूप आवड असते. आणि जितकं घर दिवाळीत उजळून निघेल पंत्यांनी, प्रकाशाने, इतकं सुंदर वाटतं ना. आणि खरंच ज्या लहान पासून ते मोठ्यापर्यंतच्या सगळ्या पंत्या आहेत. तर हे तुम्हाला दाखवते बघा, आता किती छान छान या अशा पंत्या. आणि मेन म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याला पंत्यांच्या, मातीचे जे पंते असतात ना, त्यालाच खूप महत्त्व असतं. तर आपण हे बघा, ही अशा हे किती भरपूर घेतो. आणि हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे पंत्यात अशा. आणि त्याचबरोबर आहे ना, हे बघा, हे तुळशीचे आहेत. हे खूप सुंदर आहे, ह्याला डिझाईन पण छान आहे. तर हे मार्केटमध्ये तर आपल्याला भेटतंच. पण आता मी काढले तर हे तुमच्याबरोबर शेअर करते, थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा, किती सुंदर आहेत ह्या पंत्या बघा. ह्या सुद्धा अशा पंत्या निघाल्यात, जे की आपण ह्याच्यामध्ये आपण दिवे लावू शकतो आणि खूप सुंदर दिसायला दिसतात. जसं धनलक्ष्मी, लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपण लावत असतो. तर हे बघा, असे छोटे छोटे मटके भेटतात आणि त्याच्यामध्ये दिवे लावले ना, खूप सुंदर दिसतं. तर हे बघा, दिवे किती सुंदर आहेत. तर ह्या आपल्या समया आहेत, समया तर असतातच. तर हे बघा, हे सुद्धा किती छान वाटते ना. कमळ आहे, पण ते लाईटीवरचं आहे आणि लाईट लावली ना खूप छान वाटतं ते. आणि ते म्हणजे मेन पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे सजावटसुद्धा होते आणि लाईटसुद्धा दिसते. आणि लाईटीमुळे तर अजूनच छान प्रकाश पडतो. तर हे तुम्हाला मी दाखवते पाण्यात ठेवून. आणि ह्या सुद्धा समया बघा किती छान आहेत, म्हणजे त्याला मोर आहे. आणि ह्या जुन्या अशा आपल्या समया होत्या, बघायला मिळायच्या आपल्याला, अजून पण आहे. आणि ते मला खरंच खूप आवडतं, त्याच्यामुळे ह्या समया आहेत दिव्यामध्ये. आणि तर हे बघा, ह्याच्या प्लेटमध्ये ना मी पाणी घेतलं आणि त्याच्यावर ना कमळाचं फूल ठेवल्याबरोबर छान असं लाईट पेटते. तर किती सुंदर वाटतंय बघा ना. तर आता तर हे बाजारच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण किती दिसायला सुंदर बनवलं आहे. आणि कमळ तर दिसतंच नाही, त्याच्यावर प्रकाश अजून किती सुंदर आहे. आणि बघा, ही सुद्धा मी लाईट लावलेली आहे. तर हे जे तुम्हाला दाखवलं ना, ते पण खूप लाईट सुंदर वाटते. ही लाईटीवरच आहे म्हणा, सेलवर. आणि त्याचबरोबर हे सुद्धा दिवे बघा किती छान वाटतात. आणि त्याच्यावरची डिझाईन आणि इतकं सुंदर ती वाटतं, नाणे पेटवल्यावर पण खूप सुंदर वाटेल ते. हे मेणाचंच आहे. आणि रेडीमेड दिवे पण आता किती पाहिजे तसे वेगवेगळे आलेले आहेत आणि एकदम बघायलासुद्धा छान वाटतात. आता बघा किती सुंदर वाटते हे. तर आपले नेहमीचेतले दिवेसुद्धा आपले किती सुंदर दिसतात बघा. हा सुद्धा दिवा छान दिसतोय. पुन्हा हे कमळाचा दिवा आहे. हे बघा, हे किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये आपण रेडीमेड दिवे ठेवायचे. खूप रंगीबेरंगी असे वेगवेगळे असे दिवे आहेत. फक्त ह्याच्यामध्ये ठेवायचे आणि खूप सुंदर दिसतात. समोर आपण जेव्हा पूजा करतो ना, तर समोर ठेवलं खूप सुंदर दिसतात. हे बघा, हे बघा, इथे असं डायरेक्टच मिळतात. हे सुंदर वाटतं. हे कमळ आहे.
खूप छान आहे, कमळाचा दिवा आहे आणि हा लक्ष्मीपूजनला आपण समोर ठेवला ना खूप सुंदर वाटतं. तर हे मला खूप आवडलं याचं. आणि त्याचबरोबर हे पण आहे बघा, मोत्यांचंच आहे आणि असे खूप मार्केटमध्ये आपल्याला दिसतात, जागोजागी आता असे निघालेत. शिवड्यांचे सुद्धा छान दिवे निघालेत आणि ते माझ्याकडे होते पण खराब झाले. पण दिवे खूप छान दिसतात. तरी किंवा असं हे पण खूप सुंदर दिसतंय. हे बघा की खूप सुंदर आहे आणि ही मटकी सुद्धा ह्याच्यामध्ये धान्य आपण ठेवू शकतो. छोटे छोटेच आहेत, नाजूक आहे बघा. तर खूप आवडलं मला हे. याच्याची डिझाईन बघा खूप सुंदर आहे मटक्यांची, खूप सुंदर आहे. तर असं माझं छोटंसं रांगोळीचं कलेक्शन होतं आणि त्याचबरोबर माझं दिवे किती काय आहे ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर केलं. आणि अजून भरपूर लेटेस्ट सगळे आलेले आहेत रांगोळ्या आणि दिवे सुद्धा. आता मी परत ठेवून देते, सगळं व्यवस्थित ठेवून देते. तर हे असं माझं छोटंसं कलेक्शन होतं. माझ्याकडे जेवढे दिवे आणि रांगोळ्यांचं भरपूर अशा रांगोळ्या होत्या, मी ते सगळं काही तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.